हे आहे केशरयुक्त मलईदार श्रीखंड। आज मी तुम्हाला इथे दही लावून त्याच्यापासून चक्का करून छान मलईदार श्रीखंड कसं करायचं हे दाखवते। इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप दिलेली आहे, त्याच्यामुळे आपलं हे श्रीखंड मलईदार होतं। विकतच्या श्रीखंडामध्ये साखर भरपूर असते, कलर घातलेला असतो। घरी केलं की स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं होतं। त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला चक्का करून घ्यायचा आहे। चक्क्याकरता पहिल्यांदा आपल्याला दही लावायचं आहे। तर त्या दह्याकरता इथे मी 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। फुल फॅट मिल्क घ्यायचं। आता हे दूध पहिल्यांदा आपल्याला तापवून घ्यायचं आहे। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लो फ्लेमवर हे दूध चांगलं वर येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे। दूध वर यायला लागलेलं आहे, मी तापत आलेलं आहे। दूध चांगलं वर आल्यानंतर सुद्धा 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं। त्याच्यामुळे मग जे दही लावतो ते दही छान घट्ट लागतं आणि ढवळत राहायचं, नाही तर पुन्हा ते वर जाईल। 5 मिनिटं झालेली आहे, मी आता गॅस बंद करते। हे बघा छान उकळायला लागलेलं आहे, ते गॅस बंद केलाय। एकदम गरम दुधाला विरजण नाही लावायचं, किती गरम हवं हे तुम्हाला पुढे सांगतेच आहे। आता आपल्याला दुधाला विरजण लावायचंय। त्याच्या आधी ही जी साय आहे ही काढून घ्यायची। ह्याच्या नंतर काय करायचं हे पुढे मी दाखवतेच आहे। ही बघा अशी काढून घेतलेली साय। आता एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे 1 चमचा दही घालते। आता हे दही या सगळ्या पातेल्याभर असं फिरवून घ्यायचं। सगळ्या पातेल्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। दही घट्ट असेल तर थोड्याशा दुधामध्ये मिक्स करा आणि असं त्याला लावा। हे माझं गाईच्या दुधाचं दही आहे, ते पातळच असतं। आता दही लावताना दूध किती गरम पाहिजे तर असं पण इझी बोट घालू शकलो पाहिजे। हे बघा थोडं गरम लागतंय पण इझी असं घालू शकतोय बोट, इतकं पाहिजे। आता हे दूध मी ह्या पातेल्यामध्ये ओतते। आता ही जी साय आहे ही मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते। दही लागल्यानंतर ह्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे। दही खूप आंबट असेल तर 1 चमचा दही पुरेल, पण दही कमी आंबट असेल तर अजून थोडं घाला। मी अजून थोडं घालते ह्याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला। आता हे रवीने चांगलं घुसळून घेते। जे दही घातलंय हे दुधाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आपल्याकडे विस्कर असतो त्याने केलं तरी चालेल। हे चांगलं 2-3 मिनिटं चांगलं असं घुसळून घ्यायचं। असं केलं की दही खूप छान लागतं, घट्ट लागतं। झालेलं आहे, आता झाकून बाजूला राहू दे। आता दही लागल्यावर बघूया। हे बघा दही छान लागलेलं आहे। 6 ते 7 तासामध्ये अगदी दही छान लागलेलं आहे। हे बघा किती घट्ट लागलंय बघा। ह्याची आपण साय काढून घेतलेली आहे, तरी सुद्धा सुंदर लागलेलं आहे। आता आपल्याला या दह्यापासून चक्का तयार करायचा आहे। एक पातेलं घेतलंय, ही चाळणी घेतली आणि हा पंचा घालते त्याच्यावर। पंचा किंवा मलमलचा एखादं कापड असेल ते घाला। हे दही ओतूया त्याच्यावर। आता हे असं बांधून ठेवूया। असं तुम्ही नळाला जरी अडकवलं तरी चालेल, किंवा ह्याच्यावर काहीतरी असं वजन ठेवायचं आणि असं ठेवून दिलं तरी चालेल। ह्याला गाठ मारायची किंवा रबर बांधायचा। मी रबर बांधते याला। आता हे कसं रबर लावायचा की काय होतं, हळूहळू घेतलं पाणी कमी झालं की असं आपल्याला रबर खाली करता येतो, असा घट्ट करता येतो। त्याच्यावर असं वजन ठेवते। आता सगळं दह्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे की मग आपला चक्का तयार होईल। हे बघा असं बांधून 1 तास झालेला आहे। असं मधनं मधनं मी हे रबर खाली करत होते। जसं पाणी निघून जाईल तसं रबर खाली करायचा असा। तुम्ही रात्रीच्या वेळी केलं तसं रात्रभर जरी बाहेर राहिलं तरी चालेल, सकाळपर्यंत चक्का तयार होईल। मी आता हे रात्री केलेलं आहे, आता उद्या सकाळी बघते। दही जर तुम्ही 10 तासाकरता लावून ठेवलं तर ते दही आंबट होतं, पण आता आपण इथे बघितलेलं आहे की 6 ते 7 तासामध्ये दही छान लागलेलं आहे। त्यामुळे ते दही जास्त आंबट नाहीये, त्यामुळे हा चक्का जरी आता बाहेर राहिला तरी काही हरकत नाही। पण जर दही आंबट झालं असेल तर सगळं पाणी पडायचं थांबलं की असंच असं फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे चक्का आंबट व्हायचा नाही। चक्का झाल्या का बघूया। जेवढं जास्त वजन ठेवाल तेवढं यातलं सगळं पाणी निघून जातं आणि चक्का छान होतो, घट्ट झालेला दिसतोय। असा आपला हा चक्का तयार झालेला आहे। छान घट्ट झालेला आहे आणि अगदी सुखा सुद्धा नाहीये। एकदम सुखा पण चक्का करायचा नाही, थोडासा ओलसर पाहिजे। आता इथे मी थोडाच चक्का केलाय, त्याच्याकरता मी दही कापडामध्ये बांधलं होतं आणि त्याच्यावर असं वजन ठेवलं होतं। पण तुम्हाला जास्त चक्का करायचा असेल असं दही कापडात ओतायचं, त्याला गाठ मारायची आणि ते कापड नळाला किंवा उंच ठिकाणी असं बांधून ठेवून द्यायचं। आणि अजून एक दुसरी पद्धत आहे, त्याच्यामध्ये 2 विटा घ्यायच्या, त्याच्यावर एखादं कापड घालायचं आणि त्याच्यावर जे तुम्ही फडक्यामध्ये दही बांधलेलं आहे ते त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि वर वजन ठेवून द्यायचं। पाटा वगैरे असा ठेवून द्यायचा की मग हळूहळू सगळं त्यातलं पाणी विटांमध्ये शोषलं जातं आणि आपला चक्का तयार होतो। आता हा चक्का काढते। कापडाला चक्का जो लागलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा।
हा बघा असा आपला चक्का झालेला आहे, छान घट्ट झालाय बघा. 350 ग्रॅम जवळजवळ चक्का झालेला आहे. हा चक्का मी मोजून घेते, मोजून म्हणजे वाटीने मोजून घेते. हे बघा 2 वाट्या चक्का झालेला आहे आपला. आता 2 वाट्या चक्क्याला आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायची. हे नेहमीचं माप आहे. तुम्हाला जर कमी साखर हवी असेल तुम्ही कमी घातलीत थोडीशी तरी चालेल. आता हा चक्का आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हल्ली चक्का गाळायची एक चाळण मिळते, त्याच्यावर गाळून घेतलं तरी चालेल किंवा पुरण यंत्रातनं गाळून घेतलं तरी चालेल किंवा हँड मिक्सीने जरी हे फिरवून घेतलं तरी चालेल. मी आता हँड मिक्सीनेच फिरवून घेते. ही 2 ब्लेडवाली माझी मिक्सी आहे, त्यातनं मी फिरवून घेते. जेव्हा खूप आपल्याला चक्का गाळायचा असतो तेव्हा हँड मिक्सीने गाळा लवकर होतो. आता मी इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे. जेवढा चक्का आहे तेवढीच साखर घ्यायची. आता ह्या साखरेची आधी पिठी साखर करून घेते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आधी घालायची, ती ही साय आहे. आपण दूध तापवल्यानंतर साय काढून बाजूला ठेवून दिली होती, ती साय आत्ता घालायची. जर तुम्ही साय बाजूला न काढता दही लावलं असतं तर साईचा जो ओशेकपणा असतो तो सगळा त्या कापडाला निघून जातो आणि त्यामुळे तो जो चक्का होतो तो मलईदार असा होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जशी साय बाजूला काढून दही लावून चक्का केलात आणि वरून अशी साय घेतली की ते श्रीखंड अगदी मलईदार होतं. तुमच्याकडे जर साठलेली थोडी साय असेल ती अजून साय जरी तुम्ही ह्याच्यात घातली तरी चालेल. थोडीशी साय अजून मी ह्याच्यामध्ये घालते, एक मोठा चमचा भरून. आता हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आणि चक्का आधी गाळून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यात साखर घालायची. चाळणीतनं सुद्धा छान होतं, फक्त हात दुखून येतो. वर्षानुवर्ष आपण पुरण यंत्रातनं चक्का गाळत आलेलो आहोत. ती पण सोपी पद्धत आहे. पिठी साखर केलेली आहे ती आता ह्याच्यात थोडी थोडी करत मिक्स करते. आता साखर घातल्यानंतर सुद्धा एकदा जस्ट फिरवून घेते मी हँड मिक्सीने, की ती छान एकजीव होईल. किती क्रीमी झालंय बघा. तुम्ही अशा पद्धतीने श्रीखंड केलं ना तर अतिशय सुंदर होतं, एकदम सॉफ्ट, पुन्हा व्यवस्थित घट्ट आहे. तर असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. आता तुम्हाला ज्या फ्लेवरचं श्रीखंड करायचं आहे तो फ्लेवर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता इथे मी केशरयुक्त श्रीखंड करते, त्याच्यात थोडंसं केशर घालते. मी दुधामध्ये केशर घालून ठेवलं होतं, असं घालते. ह्याच्यात थोडी वेलची पूड घालते आणि जायफळ घालते. जायफळ असं फ्रेश किसूनच घालायचं. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेते. ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे अजून श्रीखंडाला छान चव येते. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट घालायची, ती आहे चारोळी. तुम्ही बदाम पिस्ते सुद्धा घालू शकता, पण चारोळी घालाच घाला, त्यांनी श्रीखंड जास्त चांगलं लागतं. आता असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. लगेच खाल्लं तरी चालेल. मी तुम्हाला सांगेन की हे 1-2 तास चांगलं मुरू दे. ह्याच्यात जी साखर घातली आहे, केशर घातलंय, ते सगळं ह्या चक्क्यामध्ये छान मुरू दे. श्रीखंड अजून सुंदर लागेल. आता मी तुम्हाला 2 तासाने दाखवते. श्रीखंड आपलं छान मुरलेलं आहे. हे सगळं एकदा पुन्हा मिक्स करूया. आणि जे केशर घातलं होतं ते पण बघा छान त्याचा कलर आलेला आहे. हळूहळू त्याचा छान कलर उतरतो. घेतलेल्या दुधापासनं जवळजवळ 1.25 किलो श्रीखंड तयार झालेलं आहे. तसं आपलं हे मलईदार श्रीखंड तयार झालेलं आहे. वरून बदाम पिस्त्याचे काप घालते, गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात. तर असं हे आपलं मलईदार केशरयुक्त श्रीखंड तयार झालेलं आहे.